या नावडे विभागामध्ये नितीन रॉय यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही संपूर्ण महानगर वंचित बहुजन आघाडी या पक्षातून स्वतः मी अध्यक्ष आणि इतर माझे सगळे पदाधिकारी आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। माझा मित्र नितीन रॉय हे पहिले आपले शिवमहल मंदिरचे संस्थापक यांनी त्या 25व्या वयामध्ये जे सुंदर मंदिर बांधलं, त्या मंदिर बांधताना कितीच तरी प्रॉब्लेम आले, त्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही इथं उभे राहून तो मंदिर आम्ही पार पडलेला आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावरती एक विश्वास ठेवला। त्यांचा जो संविधानावरती विश्वास आहे, संविधान जो सामाजिक सलोखा संविधानामुळे निर्माण झालेला आहे आणि तो जपण्याचा कुठेतरी त्यांचा विश्वास एक संविधानामुळे येणारे जे आत्ताची परिस्थिती आहे ते जाती धर्म वाढतोय सगळं, त्यांच्यामध्ये तो संविधानावरती विश्वास आहे, तो दृढ विश्वास आहे की संविधानामुळे सर्व बदल होऊ शकतो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रखर नेतृत्व याच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांना आम्ही नावडे विभाग उपाध्यक्ष या पदावरती त्यांची निवड करून त्यांना ती जबाबदारी दिली आहे। भारतीय जनता पार्टी के सरकार में भ्रष्टाचार अपनी परम सीमा को लांघ के अगली स्टेप पे आगे चली गई है। उसको कंट्रोल करने के लिए कुछ वंचित बहुजन आघाड़ी में मैं पक्ष प्रवेश लिया हूँ। नमस्कार, मी सुनील कातारे, रायगड टाइम्स महाराष्ट्र 36मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो। एकंदरीत पाहायला गेलं तर आज आपण तळोजा MIDC लगत पेंदर फाट्याजवळ असलेल्या या शिवमहलच्या ठिकाणी आहोत। पाहायला गेलं तर या शिवमहलच्या मंदिराचं निर्माण करणाऱ्या नितीन राय यांचं आज वाढदिवस आहे। अभिषेक चिंतनाचा सोहळा या ठिकाणी पार होतोय। अनेक भाविक भक्त, अनेक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित राहिलेत। मोठ्या शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी झालेला आहे। नेमके यामागचा जो गोडवा आहे, त्यामागची सत्यता काय आहे? अनेक लोकांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केल्यानंतर आता मात्र या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी नावडे शहरच्या उपाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्याचे सन्मान देखील होणार आहे। या सगळ्या मुद्द्याला अनुसरून आपण देखील चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम सर, तुमच्याकडे येतो। कसं पाहता, आज पाहायला गेलं तर सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे आणि सामाजिक सलोखा जर हा शब्द जर आला तर त्यांचं नाव प्रथम येतं आणि आज बघायला गेलं तर या मंदिराचं निर्माण करणारे नितीन राय यांचा देखील आज वाढदिवस आहे। काय पाहाल, कसं पाहाल? सर्वप्रथम नितीन राय यांना त्यांच्या आज वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। त्यांचं जे शिवमंदिर स्थापना एक प्रकारे एक शिवभक्त आहेत, युवा कणखर नेतृत्व आहे, जे गोरगरिबांसाठी प्रत्येक वेळी धावून येणारं नेतृत्व आहे। अशा माणसाचा वाढदिवस साजरा खूप आनंद होतो आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाला एक विश्वास ठेवून आमच्या पक्षात चॉईस दिली की निवड केली आहे की आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावरती एक विश्वास ठेवला। त्यांचा जो संविधानावरती विश्वास आहे, संविधान जो सामाजिक सलोखा संविधानामुळे निर्माण झालेला आहे आणि तो जपण्याचा कुठेतरी त्यांचा विश्वास एक संविधानामुळे येणारे जे आत्ताची परिस्थिती आहे ते जाती धर्म वाढतोय सगळं, त्यांच्यामध्ये तो संविधानावरती विश्वास आहे, तो दृढ विश्वास आहे की संविधानामुळे सर्व बदल होऊ शकतो। त्या विश्वासाने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रखर नेतृत्व याच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांना आम्ही नावडे विभाग उपाध्यक्ष या पदावरती त्यांची निवड करून त्यांना ती जबाबदारी दिली आहे आणि या वाढदिवसाने त्यांना फक्त एवढे शुभेच्छा देतो की ते खूप चांगल्यापणे ही जबाबदारी पाडते आणि गोरगरिबांना याच्या पुढे जे सामान्य जन त्रास होईल ते पूर्णपणे सहकार्य करतील यापेक्षा आणि त्यांना भविष्यात जी काही गरज आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून लागेल, नावडे शहर कार्यकारिणी, पनवेल तालुका, पनवेल जिल्हा यांच्याकडून जी पण गरज लागेल ती आम्ही पूर्णपणे सपोर्ट करू त्यांना। सर, तुमच्याकडे येतो, कसं पाहता नितीन राय आपल्याकडे येतो का? आपण मंदिराचे निर्माते आहात। कसं पाहायला गेलं तर आज आपला वाढदिवस आहे, वेगवेगळ्या पद्धतीने शिवभक्त एकत्रित आलेत आणि तुम्हाला शुभेच्छा देत आहेत। कशी भावना आहे, काय व्यक्त कराल? सर्वप्रथम मैं आज भारतीय जनता पार्टी के विचारों को छोड़ के बाबा साहब अम्बेडकर के महामानव एक बाबा साहब अम्बेडकर के पार्टी में मैं आज प्रवेश किया हूँ। मुझे नावडे शहर अध्यक्ष उपाध्यक्ष के पद दिया गया है, उसके लिए मैं आभारी करता हूँ संदेश लेऊ दादा का। बाबा साहब एक ऐसे महान इंसान थे जिन्होंने सभी को सम्मान अधिकार दिया। उस पार्टी में जाकर मैं बहुत ही खुश हूँ। सर, भारतीय जनता पार्टी के सरकार में भ्रष्टाचार अपनी परम सीमा को लांघ के अगली स्टेप पे आगे चली गई है। उसको
कंट्रोल करने के लिए कुछ वंचित बहुजन आघाड़ी में मैं पक्ष प्रवेश लिया हूँ। दादा तुमच्याकडे येतो, कसं पाहता आपण देखील या कार्यक्रमात उपस्थित आहेत, तरुणांनी देखील उपस्थिती लावली आहे। नक्कीच पाहायला गेलं तर वेगवेगळे बदल राजकारणाची रणधुमाळीला देखील सुरुवात झालेली आहे। एक शिवभक्त आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये या पक्षामध्ये येणं खरं तर एक सामाजिक सलोखा जपण्यासारखे उत्तम उदाहरण आहे। काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट, माझा मित्र नितीन रॉय हे पहिले आपले शिवमहल मंदिरचे संस्थापक यांनी ज्या 25व्या वयामध्ये जे सुंदर मंदिर बांधलं, त्या मंदिर बांधताना कितीच तरी प्रॉब्लेम आले, त्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही इथं उभे राहून तो मंदिर आम्ही पार पडलेला आहे। प्लस इथली युवा पिढी त्याच्याकडून शिकून घ्यायला पाहिजे, त्याने न कोणाचा विचार करता त्याने स्वतःचा आज इथं एवढा मोठा त्याने साम्राज्य उभा केलेला आहे। आणि माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही वंचितमध्ये गेल्या बाबासाहेबांच्या विचारावरती काम करणार आहेत आणि खरोखर तुम्ही BJPला जे आता बोलले ते तुम्ही BJPला करून दाखवा आणि वंचित काय सर्व बौद्ध समाज तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे। आणि आज नितीन रायला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आझाद समाज पार्टी कोकण प्रदेश अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड यांच्यातर्फे। नक्कीच पाहायला गेलं तर अनेक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत, जोरदार या ठिकाणी नियोजन होतं, आणखीन पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर तुमच्याकडे येतो, कसं पाहाल मोठा आनंदाचा कार्यक्रम या ठिकाणी सोहळा तयार झालेला आहे, तुम्ही देखील उपस्थित आहात, काय भावना आहे? आज या नावडे विभागामध्ये नितीन रॉय यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही संपूर्ण महानगर वंचित बहुजन आघाडी या पक्षातून स्वतः मी अध्यक्ष आणि इतर माझे सगळे पदाधिकारी आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। आज क्षण आहे खरोखरच एक अतिशय तरुण तडफदार आणि एक उमदा कार्यकर्ता आम्हाला वंचित बहुजन आघाडीसाठी आज या नावडे विभागातून मिळालेला आहे। आज त्यांचं पहिलं सुरुवातीला आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि पक्षात त्यांचं स्वागत करतो की असेच आम्हाला याच्या पुढे देखील असे कार्यकर्ते आम्हाला इथे मिळाले तर आपल्या पक्षासाठी, कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आज पूर्ण महाराष्ट्रभर या जे काही न्यायासाठी फिरत आहे ते बहुजनांना न्याय देण्यासाठी आपण जे काही आज स्वतः आणि मुलगा सुजाता आंबेडकर हे देखील आज आपण बघताय की जे काही वातावरण चालू आहे त्याला न्याय देण्यासाठी आज ते संपूर्ण आपल्या सोबत आहेत, ताकदीने उतरत आहेत। आणि असे जर कार्यकर्ते ओपनमधले जर आपल्याकडे येत आहेत तर खरोखरच आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि पुढील त्यांना ह्या पक्षामध्ये शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू एवढं बोलतो। जय शिवराय, जय भीम। जय भीम सर्वप्रथम सर्वांना। आज आपण या ठिकाणी आम्ही पनवेल महानगर कमिटी सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे आज येथे नितीन रॉय यांची उपाध्यक्ष नावडे शहराच्या उपाध्यक्षपदी यांची निवड केलेली आहे। प्रथम मी त्यांना राजकीय पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच त्यांचा आज वाढदिवससुद्धा आहे, वाढदिवसाच्या हार्दिक लाख शुभेच्छा। तसेच त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करण्याचा जो निर्धार केला तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तसेच भारतीय संविधान यांच्यावर त्यांचा विश्वास आहे। त्यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या ज्या नेतृत्वाखाली आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झंझावात जो कामाचा झंझावात चालू आहे, तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे शेर आहेत, शेर तर कोणाला घाबरणारे नाही, डरकळी फोडणारे आहेत। तसा तरुण आणि तडफदार नेतृत्व, उत्तम नेतृत्व असं म्हणून रॉयची तर ओळख आहे, तसाच एक नेतृत्व चांगला आपल्या पक्षामध्ये येतो आहे। आम्ही त्यांचे खरंच आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। असं काय सांगाल अगदी थोडक्यात? आमचे पहिलेच ते परम मित्रच होते आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि मी नावडे शहर महासचिव म्हणून काम करतो आहे आणि ते आता आम्हाला उपाध्यक्ष म्हणून लाभलेत। त्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे बोलणं नक्कीच पाहायला गेलं तर शुभेच्छांचा वर्षाव काय थांबण्यात आलेला आहे। या ठिकाणी अनेक शिवभक्तांनी देखील हजेरी लावली आहे। राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्यानंतर वेगळे बदल, विकासाची भूमिका बदलणार आहे का, नेमकं काय समीकरण पाहायला मिळणार आहे, खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश सोबत सुनील कातारे, रायगड टाइम्स।